का रे काय करू राहिला? काच काय करणार आहे आता? चाललंय आपला घरचे काम बिम टाइमपास करायचा, काहीतरी हिंडायचं इकडे तिकडे. अरे आपल्याला आहे ना शिर्डीला पालखी काढायची, काय करायचं? पालखी हा शिर्डीला जायला साईबाबाला हा पालखी काढली पाहिजे, पण आपल्याला नियोजनच नाही पटत मला. मग कसं पाहिजे नियोजन? जेवणाचं नियोजन नीट नाही बरं का. त्या पत्रवाळ्या कुणी किती त्या इतकी घाण करीत चाला त्या बरं का. हा आपल्याला पटतच नाही. एकदा आलो होतो ना एकदा मी तुमच्यासोबत. हा आलो आपल्याला नाही आवडलं ते काय ते जेवणाचं नियोजन नाही. कोण कुणी कवडीत आहे, कोण कुणी कवडीत आहे. नियोजन कसं पाहिजे, सगळं काही असं साफसुथरं सगळं चांगलं वाटलं पाहिजे. एखाद्या गावात गेल्याच्या नंतर जाण्याच्या आधीच लोक आपल्याला नाही मानते. जरी आपण देवाच्या नावानं चाललोय पण लोक डायरेक्ट विरोध करतात. बर ठीक आहे, आपले बर ठीक आहे. तुला आता पुढचं नियोजन मी असं दाखवतो. हा. असंच केलं तर चालेल का तुला? नियोजन जर चांगलं असेल, नियोजनबद्ध जर पालखी असेल तर 100% चालेल. बरं ठीक आहे, तुला दाखवतो नियोजन कसं आहे ते. चल दाखव. पुढं चला. शिस्तबद्ध म्हणजे एकच नंबर कार्यक्रम. येऊन झाल्याच्या नंतर त्यांनी नाही, नाही तर काही काही. बरं तुमच्या पालखीमध्ये माणसं किती? 350. इकडे लागलेल्या आहे गाड्या. असं वाटतंय काही या पालखीत आपण पण पाहिजे ना हो. असं एवढं चांगलं नियोजन असलं अशा पालखीत कोणाला जायला आवडणार नाही. अशी प्रथम म्हणजे पहिल्यांदाच अशी पालखी पाहिजे. हा का एवढं साफसुथरं नियोजन आणि नियोजनबद्ध आहे सगळे. नाही का अजिबात बेशिस्त कोणी वागताना दिसत नाही. तर म्हणजे जास्तीच ताट जास्त ताट स्वतः आपल्याला जेवढं लागेल तेवढं चांगलं खायला गेलं. एकदम मस्त, एकदम प्रसन्न वाटण्याजोगं काम आहे.